लांब जायला लागते इथे किती भारी आहे रे मस्त वाटतं मॅडम अरे हा रे खरंच पारण देतो डेंजर त्यांना मला पांगू नका ऐकायला या सगळे येते काळजी नको करा. ये इकडे ना स्टोरी कुठून सुरू होती तुम्हाला कळलं थांब ना ते सचिन भाई पानं मिळवा ना अशा ग्रुप 3 एकर कशाला म्हणतो मॅडम हो ना हाँ इधर आ जाओ इधर से स्टोरी चालू है उधर से है वो मतलब ये कितना बड़ा है ये स्टोरी ऐका जाकम कौन सुना स्टोरी काय म्हणतात आजी जाकमत बाबा ये राजपाट तेरे हिसाब से फोटो निकाल ले आमचेच फोटो काढायला चल ना कृष्णा इकडे या ना पहिले स्टोरी चालू होईल स्टोरी पूरी वीडियो बनाओ उसकी यायचं का हां स्टोरी में व्हिडिओ चलो ते पोरी कुठे गेले कॉलेजच्या पोरीने नाही यायचं वरती नाही आम्ही यायचं कॉलेजच्या पोरी कोण नाही कॉलेजच्या पोरीचे पोरं का पुरी पळून आहे नाही सांगते नाही हे पाणी एक दारा नाही ती सांडे तिथं वर दारा नाही तिची सांडे काय हे पाण्याचं ना हा आहे इथं आहे ना धरणवर हा मग तेच सांगते ते धरणाचे सांडे नाही इथं कॅनॉल थोडक्यात कॅनॉल आणि पोरं पुरी येतात ना कप्पल गडबड त्याच्यामुळे ते सांगत त्याच्यामुळे ते आम्ही जत्रा कलर देतो आम्हीच लिहून बरे बरे इथं लई लोकांनी देवाचा वडील लोकांना समजत नाही कळत नाही. हा, त्याच्यामुळे वीडियो रिकॉर्डिंग करे आहे का तुमच्या आता नाही बाकीचे राहिले तरी करा चला पोरींनो चला ना पुरी या पसंत करून चला या लवकर तुम्हाला सांगतो किती पुरी आल्या ना त्या पुरी चालतात तुम्हाला सांगतो किती पुरी आल्या ना हा. त्या चालतात अच्छा आणि एक पोर नाही आम्ही एक गाडी ठेवली एक पोरग आणि पोरगी नाही चालत गडबडच मग वांदाच सर तुम्ही वो कुछ बता रही है बोल ना काय सांगते बोल सगळे बसा खाली खाली बस ए पोरींनो. शादीशुदा नहीं चलते ना नाही शादी नहीं बगैर शादी वाले नहीं चलते शादी वाले जैसे कि नूर और आशपा का है तो चलेंगे भाऊ तो तो पाहिलं ना तुम्ही आता हा समोरचं वाइट वाईट स्टोरी सुना रही है कोणता हे बा वाईट दगड बघा ते अशफाक डोंगराच्या उसको कडेला ये रिकॉर्ड करके यूट्यूब पे डालिए वाईट दिसतं का हे बा हा पैलवान सकाळी उठला वर बघा तुम्हाला फोन मध्ये डोंगराच्या घ्यायचं कडेला बघा हा हा पैलवान सकाळी उठला दूध प्याला पिंगिरी गावातून ह्या बकऱ्या सोडल्या ह्या बकऱ्या चारीत त्या दगडापर्यंत आला तिथं त्या दगडा खालून निघाला वाघ त्याची धरली बकरी धरलं तो घरी गेला म्हणला आई नाही दुधाची बकरी वाघाना धरली आई म्हणजे गेल्या तुला कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवडला आईला सांगू तो वाघाचा पाय खाल्ला कुत्रा तो येत होता तो वाघ त्याची बकरी खात होता रस्ता घरा पण आला तशी वाघाच्या पुरात टाकली वाघ रक्ताबंब मग त्या दगडापासून लढत ते इथपर्यंत आले ते घायाळ होऊन गेले पिंगिरीचा बाजार होता लोक बाजारात चालले होते तर मला माझा एक निरोप सांगा माझ्या बहिणीला अर्धी लाकडं तांब्यावर पाणी आणायला सांगा ती बहीण गावातून येऊच तर तो बाऊ संपून गेला तो वाघ संपला कुत्रा संपला बकऱ्या संपल्या त्या बहिणीनं काय केलं खाली गाडवत एकाला भावाचं पाणी बसून पाहिजे भावाचं पाणी खाली ओढत जायला गाडा त्याला मस्त घालून घेतला ही 5 जीवाची रामशी लोकांनी समाधी इथं दिली एवढं वडाचं झाड होतं उन्हाळ्याचं पाणी घालून जागा त्यांना सांगली केली मग त्या बाईची कळशी त्या बाऊची पुरा वडाच्या पाडात इथं जिजाबाई आली इथं दर्शन घेतो पिंगिरीच्या घोडून गेली 4-5 मुक्कामं झाली शिवाजी महाराज आणि इथून शिवनेरी पाहिली शिवाजी महाराजाचा जन्म शिवनेरीला झाला
गिर्यावरच्या धान्याला पाळतो अशी आळती त्यांना पाडून मी घट केली तो त्यांनी ह्या देवानं आठवड्यातच घराच्या बाहेर काढा याचा कोणी नाद करते नाही इथं लोक नारळ पुढच्या मोठाली ते लोक जेवण न करतात तेवढेच कागद जाळी ते कचरा कुचरा लाकडं लोक काहीच नाही मग ही जागा मराठी समाजाची ही जागा ठाकर समाजाची हा देव रामस्याचा आमचे लोक असे तुम्ही लांबून लांबून लोक येतात आमच्या देवाला देतात तेल पाणी मी आणते देवाला येते त्याची जाडजूड करते आता ह्या मालकीमध्ये मला कोण पगार देणार आहे हे लोकच येते लोकांचंच येते फक्त सेवा तेव्हा जाडजूड करते आपलं आपलं काढायचं माझा मोबाईल पण तुला काय बोलायचे ते मी काढते अरे आतमध्ये पण नाही अरे आपण मी एकटाच येत राहतो. अरे थांबा थांबा इकडे या तुम्ही सगळे परत रिटर्न या आपण एका एकाचा व्हिडिओ काढू हे येते नाही लवकर. चला परत एकदा मग झाडावरून काडी टाकायची उड्या नाही आता फास्ट या लवकर. आणखी इकडे याच्यात पण काढ.